मढभर मावळ्यांच्या संतीनं ज्यानं स्वराज्याचं स्वप्न रंगवलं, अर्थातच आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यानं स्वराज्य घडवलं, अर्थातच आपले छत्रपती शिवराय ज्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा देत वळतोय मैदानामध्ये. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज पवन आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज आनंद. यावेळेस आपण हा चेंडू बघतोय, सरळ बॅटने खेळलाय. एक धाव मात्र मिळाली. एका धावेने धावांचा श्री गणेश झालाय. सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय पाहुणे प्रवीणजी तावडे साहेबांचं स्वागत होत आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती भारताची आणि त्या संस्कृतीची जतन जपण यावेळेस या व्यासपीठावरती केली जाते. स्पर्धा मोठी आहे आणि उपस्थित मान्यवरही खूप मोलाची कामगिरी अर्थातच मोठे आहेत, ज्यांनी अर्थातच या कोविड-19च्या युद्धामध्ये भली मोठी कामगिरी केली. यावेळेस दुसरा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला. हा चेंडू थांबणार नाही. अर्थातच जातोय सीमा रेखा पार. राष्ट्रवादी पुरस्कृत आलाय हा चौकार. मारला कोणी हा? येस इजे, थँक्यू. अर्थात अनिकेतनं मात्र आल्या आल्या चौकारानं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाच्या टोटल धावफलकावरती धावा येतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर कमबॅक केलंय. यावेळेस गोलंदाजानं टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय चेंडूने उसळी घेतली. अचूक टप्प्यावरती चेंडूला वळण दिलं गेलं. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. काय घडलं? चेंडू गेला निर्धाव. पहिल्यांदा फलंदाजी आहे. अशा वेळी कितपत धावा या स्कोर कार्ड वरती येत आहे टीम शेंबडी संघाच्या माध्यमातून हे पाहणं अपेक्षित असेल. यावेळेस अतिशय सुंदर फटका होता आणि त्याच ताकदीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. कव्हर्स रिजनच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्रक्षक कृष्णा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अंकिजी साखरे अर्थातच युवा पिढीचं प्रेरणास्थान आहेत आणि प्रत्येक खेळाडूंचं नाव त्यांना माहिती आहे. आणि या रायगड जिल्हा, खालापूर तालुका बरेच परिसरामध्ये ज्यांनी आवर्जून अशी मोलाची कामगिरी केली ते अंकिजी साखरे या व्यासपीठावरती आहेत आणि ज्यांच्या नावानं अर्थातच ज्यांच्या संकल्पनेत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्सिपचा फटका, दुधारी तलवार आणि निश्चित या तलवारीनं केलाय वार. येतोय 4 धावांचा चौकार. P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये जोरकस फटकेबाजी केली जाते. अर्थातच टोटल धावा धावफलकावरती आपण बघतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आल्यात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची रणगती यावेळेस पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज उत्तम दर्जाची साथ देत आहेत, उत्तम दर्जाचा खेळ करतायत. पण गोलंदाज नाता मात्र यावेळेस भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि टप्प्यावरती प्रत्युत्तर देता आला नाही. निर्धाव चेंडूचा शेवटचा या पहिल्या षटकाचा खेळ होतोय. अर्थातच पहिलं षटक मात्र पाहायला मिळालं 10 धावांचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. विरोधात शेंबडी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः शेंबडी संघाची फलंदाजी बघतोय. 2 फलंदाज खेळपट्टीवरती सुरेख खेळ करतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंड वरती फलंदाज यावेळेस आहे अनिकेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय कृष्णा वाघमारे.
पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. एक 7-8 पावलांचा रनअप. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. डाव्या हाताच्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती केला प्रहार. चेंडू जातोय बिग 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 षटकार. कहां से आया. अर्थातच हा फलंदाज आलाय शेंबडीवरनं, ज्याचं नाव अनिकेत आहे, ज्यानं षटकारानं पहिल्या चेंडूचं स्वागत केलं. येणारा दुसरा चेंडू संधी असणार, कारण हे युद्ध आहे फलंदाज आणि गोलंदाजामधलं. क्रिकेटच्या खेळातलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा राष्ट्रपती युवक चषकाच्या माध्यमातून दुसरी मॅच आपल्या समोर आहे. तमाम प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद लुटतोय आणि तोही सोशल डिस्टन्स ठेवून. हे कोविड-19चं युद्ध अजून संपलं नाहीये आणि युद्धामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर सोशल डिस्टन्स, त्याचबरोबर मास्कचा वापर, सातत्यानं स्वच्छ पाण्याने स्वच्छ साबणाने हात धुणे. आपण आपली काळजी घेतली तर आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. आणि आता मात्र या मॅच मध्ये हा चेंडू गेला निर्धाव. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला. दुधारी तलवार चालवण्याची परिस्थिती पाहायला मिळाली. फलंदाजाच्या माध्यमातून निर्णायक श्रेणी चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यावेळेस थोडासा रनअप मध्ये चढ उतार पाहायला मिळतोय. दडपण आहे दोन्ही खेळाडूंवरती. एकीकडे फलंदाज मार्कवर आहे, तो गोलंदाज मार्कवर. यावेळेस तयार. फटका सुरेख आहे. बॅटचा आणि चेंडूचा सुमधुर संबंध झालाय आणि चेंडूनं मात्र सीमारेषा गाठली. नो डाऊट. सुंदर, अप्रतिम, लाजबाब. सन्माननीय पाहुणे, ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी चौधरी साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 22 या धावसंख्येवरती मात्र सुरेख खेळ होतोय टीम शेंबडी संघाच्या माध्यमातून. पण हा चेंडू दर्जेदार होता. गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक कृष्णा, ज्यानं षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय. चेंडू निर्धाव फेकला. पण येणारा चेंडू संधी आहे फलंदाजाला. यावेळेस काय घडलं. बॅटची हलकीशी कडा घेतली. यष्टिक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलं. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा तंबूच्या आसनाला येतोय. पहिला आदरा, पहिला झट गाठी शेंबडी संघाला. अनिकेत आउट झाला ना. किती खेळला बघ तो, किती बॉल. मात्र बॅक टू द पॅव्हलियन पाहायला मिळतो. तर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सचिन, जो यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे. कृष्णाचं आपण कौतुक करूया, ज्यानं सुंदर कमबॅक केले. लागोपाठचे 2 चेंडू ज्याच्या माध्यमातून निर्धाव फेकले गेले. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न सुरेख होता, पण पंचांनी मात्र यावेळेस स्वेर चेंडूचा इशारा केलाय. अर्थातच हा चेंडू उजव्या सीच्या बराच फायर फेकला गेला. अर्थातच एका अवांतर धावेनी वाढ होईल. टोटल धावपलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 23 धावा धावपलकावरती. प्रथमतः फलंदाजी करताना टीम शेंबडी संघाच्या माध्यमातून. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. निश्चित चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत काय घडलं तर एक धाव मात्र पूर्ण झाली. तो 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावपलक 24 धावा धावपलकावरती लागल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात टीम शेंबडी संघाच्या माध्यमातून. तो गोलंदाजी मात्र आपण बघतोय टीम उमरे संघाची.
कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. पण वळूया मॅच कडे, जिथे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज महेंद्र. अर्थातच महेंद्र आपण बघतोय एक लांब लचक त्याचा रनअप आहे. 11 ते 12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झाल्या पंचांच्या डाव्या बाजूने. पण स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिन जो सलामीला आलाय, ज्यानं आतापर्यंत उत्तम दर्जाची कामगिरी केली, पण येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं अपेक्षित असेल. पण पंचांनी मात्र हात खुले केलेत. अर्थात हा चेंडू स्क्वेअर आहे. स्क्वेअर चेंडूच्या मदतीने टोटल धावपलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 25. एक गडी बाद 25 धावा धावपलकावरती आहेत. अतिशय सुंदर मॅचचं आयोजन आपण बघतोय. अतिशय देखणं असे लोभवणाऱ्या, डोळ्यांना मोहत पाडणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मानाची स्पर्धा म्हणून ज्या ट्रॉफीकडे नेहमी पाहिलं जातं, ती स्पर्धा खालापूर तालुक्यातली ही पहिली नाईटची रजनी 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरे अंकीची साखरे यांचं एक वेगळं गणित दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतंय. कधी डे नाईटची टुर्नामेंट, कधी आपण बघतोय अतिशय विविध पद्धतीने नटलेली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पण या स्पर्धेचं आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर ग्रामीण संघासाठी एक वेगळं पारितोषिक आहे आणि ओपन क्रिकेट संघासाठी वेगळं पारितोषिक आहे. पण या मैदानावरती खेळण्यासाठी आपण रती महारथींचा खेळ सातत्यानं 5 रात्रीय नाईट स्पर्धेमध्ये पाहणार. म्हणजे रती महारथींचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पण पहिल्या दिवशी पहिल्या रात्री संधी मात्र या परिसरातील खेळाडूंना दिली आणि त्या परिसरातील खेळ आता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एका धावेनं वाढ झाली. 26 धावा धावपलकावरती येत आहेत त्या टीम शेंबडी संघाच्या विरोधात. उमरे संघाचा खेळ चालू आहे. तर उमरे संघाला पण कमी लेखता कामा नये आणि त्यांच्याकडे बरेचसे असे खेळाडू आहेत जे या धावा सहज पूर्ण करू शकतात. आता धावांच्या गतीला वाढवावं लागेल. आता ऍक्सिलेटरवरती ताव देऊन या गाडीला टॉप आणि 4 मध्ये नेऊन चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण बघतोय टॅप करण्याचा प्रयत्न आहे. कव्हर्स रिझन मध्ये हा क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. 38 सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जाते. एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती वाढ होते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती टोटल 27 धावा येत आहेत. सन्माननीय प्रसाद जाधव मॅन फ्रॉम चिंचोली शेकीन यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, तर आपण त्यांचंही स्वागत करूया. स्पर्धा मोठी आहे आणि फटकाही मोठा येतोय. लाजवाब, इट्स अ ब्रँडेड आउट ऑफ द पार्क. कडक येतोय षटकार. अतिशय भन्नाट वेगानं आता ही गाडी पळते. मी मगाशीच सांगितलं होतं ऍक्सिलेटरवरती ताव द्यावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आता ऍक्सिलेटरवरती ताव देण्यास सुरुवात केली. आता स्टेअरिंग मात्र कशा पद्धतीने ओळखतात हे पाहणं गरजेचं असेल. पण गोलंदाजाकडेही संधी असेल. हा सुरेख चेंडू होता, लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळला गेला. लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तोपर्यंत काय घडलं तर निश्चित एक धाव पूर्ण होते. एका धावाच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक गड्याच्या मोबदल्यात 40 धावा धावपलकावरती आहेत. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना उमरे बनाम शेंबडी या 2 संघाच्या माध्यमातून चालू आहे. तमाम क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेतोय. तर रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक चषक 2021 मध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत असेल. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 40 धावा धावपलकावरती. तो दोस्ती ग्रुप शेंबडी
विरोधात उमरे संघाचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. तर शेंबडी संघाची पहिल्यांदा फलंदाजी आहे. चौथ्या षटकासाठी हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने वासुदेवला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सचिन. सचिननं मात्र हा फटका खेचला, पण पॉइंट क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं जातंय. एक धाव मात्र मिळेल. तर मॅन फ्रॉम गणेश सावंत जे खालापूरवरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. अर्थातच कोविड-19च्या युद्धामध्ये त्यांनी घर बसल्या या स्पर्धेला पाहण्याचा आनंद घेतलाय. तर त्यांच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात, तर त्यांचं मी सहर्ष स्वागत करेल. अंकितजी साखरे यांना पाठवल्या त्यांच्या शुभेच्छा. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धेमध्ये खेळही उत्तम दर्जाचं चालू आहे, पण यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांनी यावेळेस बोट उंचावलं. फलंदाजाला माघार यावं लागेल. प्रयत्न केला, पण या फटक्यावरती झटका. पुन्हा एकदा टीम शेंबडी संघ एक धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक धाव खर्च आली, पण तिसऱ्या चेंडूवरती मिळवली विकेट. तर येणारा चौथा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. झेल पकडण्याची संधी. प्रयत्न खूप सुरेख होता, पण प्रयत्नांना मात्र यश आलं नाही. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण केल्या 2 धावा. धावांना खूप महत्व आहे, कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. अर्थातच क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणांना बरंचसं महत्व दिलं जातं. आणि आता मात्र मेळ साधला दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावा पूर्ण करताना टोटल धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात त्या 44. हा उतुंग फटका या स्पर्धेमधला लांबच लांबचा येतोय. बिग 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 षटकार. आलाय. जन्नत की हूर नाही, पण हा शेंबडी संघाचा एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे. पण यावेळेस गोलंदाजाला विसरता कामा नये. का त्याच्या हातामध्ये स्लॉवरचं षटक दिलं, त्यानं शेवटच्या तिंडीवरती स्वतःला सिद्ध करताना निर्धाव चेंडूचा खेळ केला. पण काय घडलं मैदानामध्ये, तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यात दोस्ती 11 शेंबडी संघाच्या धावपलकावरती धावा लागल्या. त्या टोटल 50. येणारे 24 चेंडू गरज असणार आहे ती उमरे संघाला 51 धावांची. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, आणि अर्थातच स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक संदेश मोलाचा दिला जातोय. सोशल डिस्टन्स ठेवा, मास्कचा सातत्यानं वापर करा. अर्थातच कोविड-19चं युद्ध अजून संपलं नाही, कारण या अजूनही कोणी हरलं नाही. लढाई बरोबरीची आहे. हा खेळ आहे क्रिकेटचा, हा खेळ आहे मैत्रीचा.
च्या माध्यमातून ही स्पर्धा अर्थातच ऐकू एक तोपर्यंत दर्जा सुमधुर संगीत देव नावे नितीन चौधरी आणि त्याचबरोबर ताडवाडी जे हनुमान ताडवाडी दोन्ही संघाचे कर्णधार केलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निष्ठावान मावळ्यांची फौज ज्यांच्याकडे होती आधी लगीन कोंडाण्याचा माग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार असा बाजी यांच्याकडे होता आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण झालं आणि त्या स्वराज्य निर्माण करणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कालिदास सोहळ्याने केलेला हा मानाचा मुजरा. अद्भुत राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2021 का मजा लेते हुए हमारे नितिन शेठ चौधरी साहब जिनकी टीम नितिन चौधरी देव नावे अगले मैच में दो हाथ करने वाली है. दो हाथ और क्रिकेट में दो हाथ करने आने चाहिए. तो रन बनाने हैं अपोजिशंस को शिमड़ी के खिलाफ उमरे टीम को 51 कंपलसरी चेसिंग 51 रनों को बनाने के लिए 4 ओवर में फ्लड लाइट्स में आपको गेंद को बल्ले पर मिडल करना होगा. कनेक्टिविटी कनेक्शन ये काफी अहम होता है इस खेल में और कनेक्शन अगर आपका अच्छा ना हो. कई राजनीतिक दलों के नेता यहां पर बैठे हुए हैं और उन्हें पता है वोटर से अगर कनेक्टिविटी ना हो तो हार और कनेक्टिविटी हो तो जीत. ये डॉट गेंद आई. गेंदबाज ऋषिकेश. स्ट्राइकर एंड पर अगर हम देखें निखिल स्ट्राइकर एंड पर निखिल 23 गेंदें अब 51 रनों की जरूरत. ये लगातार दूसरी डॉट गेंद रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे की यादों को ताजा करते हुए गेंदबाज ऋषिकेश. रफ्तार लाइन और लेंथ क्योंकि रफ्तार के साथ साथ लाइन और लेंथ का होना जरूरी है. ब्रेटली और ग्लेन मगरात इनमें सिमिलरिटी नहीं थी. रफ्तार ज्यादा थी ब्रेटली के पास लेकिन ग्लेन मगरात ने ज्यादा विकेट हासिल किए क्योंकि एक्यूरेसी थी उनके पास. एक्यूरेसी का होना जरूरी है. बतौर गेंदबाज आपके पास किस लाइन पे आप डाल रहे हो इसकी एक्यूरेसी होना जरूरी. ऑन साइड के ऊपर खेला. शॉर्ट स्क्वायर लेग को चीरती हुई गेंद गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन.
तो ताड़वाड़ी के कप्तान यहां पर आ चुके हैं। 14 विद्या और 64 कला का अधिपति गणपति, इनको नमस्कार करते हुए हमारे कालिदास ऑडियो कोलाड। और ये लगातार दूसरा चौवा, इरादा पक्का तो दे सकता है, ऐसा इरादा होना चाहिए। तो निश्चित तौर पर टोटल अगर हम देखें 3 गेंदों में 8 रन आ चुके हैं, 4 गेंदों में 8 रन आ चुके हैं। पहली 2 डॉट गेंदें और उसके बाद 2 बाउंड्रीज लगाई बल्लेबाज निखिल पाताड़े ने। उम्र के ये खिलाड़ी, और ये बहुत ही बढ़िया रूम बनाया। शॉर्ट रक्षा कवर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है गोली के रफ्तार से। लगातार तीसरी बाउंड्री, गेंदबाज के सामने एक बड़ा क्वेश्चन मार्क, डालू तो अब कहां डालू। लगातार 3 बाउंड्रीज। इनिंग में बतौर कमेंटेटर, ये देखिए शादी का सीजन शुरू होने से पहले हमारे कालिदास ऑडियो बजा बैठे, मजा आ रहा है उनके साथ काम करते हुए। ये बैकफुट पर गए, बहुत ही बढ़िया फील्डिंग शॉट पॉइंट के ऊपर, 1 ही रन मिलेगा 13 पर। अतः टोटल इस ओवर की समाप्ति हुई। पहली शुरुआती 2 गेंदें डॉट, उसके बाद लगातार 3 बाउंड्रीज हासिल की निखिल ने, फिर सिंगल हासिल किया, स्ट्राइक अपने पास रखी। सन्माननीय बाबूराव नलावडे यांना विनंती असेल की आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे। ताडवाडी आणि नितीन शेठ चौधरी देवनावे। देखिए तुषार धुमाल कह रहे हैं, हालांकि 3 छक्के लगाए थे निखिल पाताड़े ने, लेकिन तुषार कह रहे हैं कि रोहित सालुंके का विकेट इस मैच को यू टर्न दे सकता है। देखिए कितनी काबिलियत होगी रोहित के पास। उन्होंने अब गेंद भी फेस नहीं की और तुषार धुमाल उनकी तारीफ कर रहे हैं। मुझे तो इन खिलाड़ियों के बारे में उतनी ज्यादा जानकारी नहीं है, क्योंकि उतने ज्यादा मेरे सामने ये खेले नहीं है, उस वजह से। गेंदबाज सिद्धेश सकपाल, लेफ्ट आर्म, और ये गेंद हवा में कैच होने की संभावना, लेकिन वाइड लेग बाउंड्री के बाहर ये 4 रन आते हुए 51 का पीछा बराबरी पर हो रहा है। बंधू पाटील, नंदू पाटील, गुरुग्राम पंचायत शेवड़गाव। तो राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2021 के लिए नंदू पाटिल, गुरुग्राम पंचायत वडगांव, इनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है। एमकेजी साकरे और उनकी सभी टीम को ये शुभकामनाएं आ चुकी है। हम उनकी शुभकामनाओं का स्वीकार करते हैं। इसी तरह शुभकामनाएं भेजते रहे ताकि ये प्रतियोगिता एक सक्सेसफुल नहीं और ज्यादा आसमान पर रहे, क्योंकि ये ग्राउंड देखिए खेलने योग्य नहीं था, उसे खेलने योग्य बनाया। बाउंड्री हासिल की बल्लेबाज निखिल पाताड़े ने, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ये गेंद टर्न नहीं हुआ, स्टेप आउट किया, रूम बनाया और इस गेंद को निकाला सीधा डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। 5 बाउंड्री अब तक लगा चुके हैं निखिल पाताड़े और रोहित सालुंके का टर्न। डीजे, इनके लिए यह प्रतियोगिता माइलस्टोन होगी, माइलस्टोन, क्योंकि अंकित साकरे की प्रतियोगिता पूरे खालापुर तहसील में नवाजी जाती है, पूरे खालापुर तहसील में। तीन प्रतियोगिता ऐसी रहती है खालापुर क्रिकेट रजनी की, यहां इस विभाग की, जिसे पूरा रायगढ़ मानता है। एक प्रणीत 11 सवरोड़ी, एक अंकित
साकरे साहब की राष्ट्रवादी युवक ट्रॉफी और एक समीर जी मसूरकर जिसे मिनी वर्ल्ड कप माना जाता है टेनिस बॉल क्रिकेट का। हाँ, ये देखिए तुषार धुमाल वीरेश्वर वर्जी खोपोली के खिलाड़ी है, वेटिंग पर टीम थी लेकिन उन्हें एंट्री नहीं मिली इस प्रतियोगिता में। टीम का टोटल 23 रन 51 का पीछा करते हुए, लेकिन यहां से भी वापसी कर सकती है टीम शेमड़ी। डॉट गेंदों के साथ अगर वापसी की जाए, क्योंकि औसतन गेंदबाजी टेनिस बॉल क्रिकेट में कभी भी किसी भी टीम के सेहत के लिए अच्छी होती है। सेहत को अगर सुधारना है तो विकेट ना मिले तो डॉट गेंद डालो। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है, बहुत ही बढ़िया। डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, पॉइंट के ऊपर से 4 रन। निखिल पाताड़े देखिए क्या खेल रहे हैं, तारीफ करनी होगी उम्र टीम की। डीजे मास्टर आपको ज्यादा से ज्यादा 20 सेकंड बजाना है। एक और बाउंड्री मिलेगी यहां पर शिमड़ी टीम और उनके कप्तान सोच रहे हैं इस निखिल पाताड़े का हम क्या करें, लेकिन कुछ नहीं कर सकते, उतनी अच्छी बल्लेबाजी उनकी हो रही है। 31 रन 20 की दूरी और गेंदें बची है 12। और ये देखिए हमारे स्कोरर हर्षल चौधरी कह रहे हैं कि 11 गेंदों में 30 रनों की पारी खेली है निखिल पाताड़े ने और रोहित साळुंके ने मैच 1 गेंद पर 1 रन बनाया है। लेकिन मैच अभी भी मैं कहूंगा बैलेंस है, 12 गेंदें 20 रन। ये क्रिकेट रजनी में बैलेंस है, क्योंकि ये खेल ऐसा है द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। ये देखिए टीवी स्क्रीन पर आपको नजर आएगा, मोबाइल स्क्रीन पर आपको नजर आएगा 24 लाइव इवेंट्स के जरिए स्कोरिंग ग्राफ। ये मुझे कभी मैथमेटिक्स में नहीं आया, लेकिन संदेश पाटिल को बराबर आ रहा है, क्योंकि जब मैंने तुषार 10वीं पास की थी ना तो 150 में से मुझे मिले थे 52 मार्क्स, मुश्किल से पास हुआ था मैं। सन्माननीय ठाणे नावे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप भाई बोरले यांचं मनापासून स्वागत, आणि त्यांना विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता, झेल सुटला आहे, एकच धाव मिळते, येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। निश्चित तौर पर ये देखिए नसीब अगर मेहरबान तो इंसान पहलवान, ये होता है। नसीब आपके ऊपर मेहरबान हो तो गरीब का कब का अमीर हो जाए, और नसीब का फेरा अगर उल्टा पड़ जाए तो अमीर कब गरीब हो जाए पता भी नहीं चलता। ये होता है दुनिया में, और इसी से तो दुनियादारी चलती है। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, सबको अमीर किया परवरदिगार ने, तो ये दुनिया चलेगी नहीं, दुनिया काम ही नहीं करेगी, बगैर अनाज बोए खाने की कोशिश करेगी। 700 लोग अब लाइव देख रहे हैं, लेकिन 23,506 कुल मिलाकर इन लोगों ने लाइव देखा है 24 लाइव इवेंट्स के जरिए। संदीप चौधरी यहां पर है, दरिया दिल इंसान है, छक्के आ रहे हैं आसमानी तूफानी, इतने ज्यादा दर्शक है। मैं तो कहूंगा संदीप चौधरी द्वारा दर्शकों के लिए आईवा कैच के लिए 200 रुपए कम से कम इनाम होना चाहिए। आपण मनापासून स्वागत करूया। रोहित इनके लिए 500 का इनाम है, संदीप बोरले साहब इनकी तरफ से। और खालापुर प्रीमियर लीग में ये उनकी टीम का हिस्सा है। देखिए हौसला अफजाई होनी चाहिए।
संवाद मराठी लाइव न्यूज चैनल के जर्नलिस्ट बाबू पोटे साहब, इनके द्वारा इस राष्ट्रवादी युवक ट्रॉफी 2021 को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन संदीप चौधरी ने हमारी बात मानी है। जो भी दर्शक अब छक्के का हैवा कैच लेगा उसे 200 रुपए का इनाम मिलेगा संदीप चौधरी द्वारा। कितने जाएंगे? कम से कम 10 अगर कैच होते हैं तो 2000। एक रात में 2000 संदीप चौधरी का बाएं हाथ का मल है। और ये गेंद हवा में, लेकिन लंबा 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 छक्का। और ये देखिए हैवा कैच के लिए देखिए कितने लोग दौड़े। गेंदबाजी संदीप चौधरी का क्या प्लेइंग 11 का हिस्सा है क्या? 100% उन्होंने कहा। मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली हुई गोली और संदेश का कमिटमेंट बिल्कुल सही रहता है। और इच्छे के साथ इस मुकाबले को खत्म किया और शिमरी टीम इस प्रतियोगिता से बाहर हुई। इस मैच के मैन ऑफ द मैच निखिल पाताड़े।